तर हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना परिसरात कयाधू नदीला मोठा पूर आलाय आणि या पुराच्या पाण्यामध्ये शेतातील आखाड्यावर जवळपास 18 ते 20 शेतकरी अडकलेले आहेत। काल रात्रीपासून हे शेतकरी शेतातील आखाड्याच्या पत्र्यांवर आहेत। या शेतकऱ्यांना बचाव करण्यासाठी रेस्क्यू टीम देखील रवाना झालेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता रेस्क्यू टीम रवाना झाली आहे। मात्र किती गुरढोरं देखील पाण्यात गेलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। शेती पिकं उभी पाण्याखाली गेलेली आहेत। 18 ते 20 शेतकरी सुद्धा पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। तर आपण दोन दृश्य बघतोय। दुसऱ्या दृश्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतंय की शेतकरी सुद्धा या पाण्यात अडकलेला आहे। पहिल्या दृश्यामध्ये आपण बघतोय की शेतकऱ्यांची गुरढोरं सुद्धा या पाण्यात अडकलेली आहे आणि आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम्स रवाना झालेल्या आहेत। 18 ते 20 शेतकरी जवळपास पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। त्यांची आता सुटका करण्यात येईल। समाधान कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले। त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। समाधान, नेमकी काय परिस्थिती? नक्कीच सौरभ, आज शनिवारी मध्यरात्रीपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। अतिवृष्टी झाल्यासारखा हा पाऊस आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत ते शेतामध्ये अडकून पडलेले आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे ते शेतकरी शेतामध्ये गेले होते, शेतामध्ये अडकून पडले होते। हिंगोलीच्या नरसी नामदेव परिसरामध्ये काही युवक त्या नदीकाठी अडकून पडले होते। त्याचबरोबर शेनगाव परिसरामध्ये देखील 6 शेतकरी जे आहेत ते शेतामध्ये अडकून पडले होते। त्यामध्ये 2 महिला, 1 चिमुकलं बाळ आणि 4 शेतकरी जे आहेत त्यामध्ये अडकून पडले होते। त्याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील देवठाणा या परिसरामध्ये सध्या 18 ते 20 शेतकरी जे आहेत ते या पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडलेले आहेत। त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम जे आहे ते तेथे दाखल झालेली आहे। त्याचबरोबर हिंगोलीच्या सावरखेडा या गावामध्ये देखील काल 6 शेतकरी जे आहेत ते अडकून पडले होते। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या म्हशी ज्या आहेत त्या वाहून गेलेल्या पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आमदार संतोष बांगर आणि काही स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने त्या शेतकऱ्यांना रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यात आला आहे। सौरभ, समाधान, या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।